जनपळ भर म्हणतील हाय. मी जाता राहील कार्य काय जन पळभर म्हणतील हाय हाय. सूर्य तळपतील चंद्र झळकतील तारे आपुला क्रमाचरतील. सूर्य तळपतील चंद्र झळकतील तारे आपुला क्रमाचरतील. तसेच वारे पुढे वाहतील तसेच वारे पुढे वाहतील. होईल काही का अंतराय मी जाता राहील कार्य काय जन पळभर म्हणतील हाय हाय. सगळे सोय रे बसतील उठतील उद्या आपुल्या कामी लागतील. सगळे सोय रे डोळे पुसतील उद्या आपुल्या कामी लागतील. हसतील उठतील बसून खिदळतील उठतील बसतील हसून खिदळतील. मी जाता त्यांचे काय जाय मी जाता राहील कार्य काय जन पळभर म्हणतील हाय हाय. जन पळभर जन पळभर जन पळभर म्हणतील हाय हाय. ऐशियाचा पदर धारा ऐशियाचा पदर धारा ऐशियाचा पदर ऐशियाचा पदर ऐशियाचा पदर ऐशियाचा पदर ऐशियाचा पदर धरा जेणे देव येईल घरा ऐसे पदरा जे धनी संत साधू ऋषी मुनी. उपस्थित जमलेल्या माझ्या माता पित्यानो नामधारकांनो हरिभक्तांनो वारकऱ्यांनो साधकांनो भगवंतावर निस्सीम प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या आत्मस्वरूप भावंडांनो तुम्हा सर्वांच्या चरणी माझा साष्टांग दंडवत. जी तिन्ही देवांची जननी आहे. नमोमुक्ताई त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची. ब्रह्मा विष्णू आणि महेश ह्या तीन शक्तींचा उपयोग या ब्रह्मांडाच्या निर्मितीसाठी झाला. पण या ब्रह्मांडाच्या निर्मितीसाठी सहाय्यभूत ठरली ती आदिशक्ती. ती आदिशक्ती माया म्हणजे मुक्ताई आहे. निळोपरायांनी सुंदर प्रमाण दिलेलं आहे. हो मुक्ताई कोण आहे? उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई स्थान दीप्ती काळा. ही चारी भावंड खऱ्या अर्थानं या विश्वातले दीपस्तंभ आहेत. समुद्रामध्ये नाव भरकटावी म्हणजे जहाज जे असते ती भरकटावी त्याला कळत नसतं आता कुठं जायचं. समुद्राचा किनाराच दिसत नाही. अशा वेळेला
तो जहाजातला कप्तान एकाच गोष्टीची वाट पाहत असतो, मला दीपस्तंभ कुठं दिसतोय का. दीपस्तंभ दिसला तरच किनारा दिसेल, किनारा जर उमगला तरच माझे नाव किनाऱ्याला लागेल, नाहीतर माझे नाव बुडणार आहे. तसे भवनदीच्या पात्रामध्ये मनुष्यरूपी जे नाव आहे ते नाव भरकटत चाललेले आहे. आणि खऱ्या अर्थाने संत महात्मे तुमच्या आमच्या जीवनाला लाभलेले दीपस्तंभ आहेत. त्यांच्या विचाराकडे पाहून ज्यावेळेला तुम्ही आम्ही परमार्थ करत होतो, त्यांच्या विचारावर पावलावर पाऊल टाकत वाटचाल करत होतो, त्या अर्थी खऱ्या अर्थानं परमात्मा नावाच्या किनाऱ्यावर ही आमचे नाव लागणार आहे. अन्यथा ही नाव भवनदीच्या पात्रात बुडणार आहे. विठ्ठल अभंग अनवट आहे. शक्यतो निवृत्तीदादांचे मुक्ताईंचे अभंग कोण सोडवण्यासाठी घेत नाहीत, कारण ते खूप डेंजर माणसं आहेत. सहसा ज्ञानोबांच्या बी नादाला कोण लागत नाही, कारण ही सगळी चारी भावंड ही खूप डेंजर आहेत. कारण त्यांनी लौकिक अभंग लिहिलेच नाही. जे काही अभंग लिहिले ते आत्मतत्वावर, आत्मज्ञानावर, निजबोधावर, साधुबोधावर सगळे अभंग लिहिलेले आहेत त्यांनी. त्यांच्या अभंगालाचा हात घालणं म्हणजे शिवधनुष्य पेळण्यासारखं आहे. पण एकतर अभंगाला सुरुवात केली की त्याचा एंड सापडत नाही, आम्हीच भरकटून जातो असं आहे. पण सद्गुरूच्या कृपेनं जे काय मुक्ताईबद्दल मला 2 शब्द मांडता येतील थोडं मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. अभंग निवडण्याचं औचित्य खूप वेगळं आहे. इतर ठिकाणी अभंग घेत असतो भक्तिपर, ज्ञानपर, वैराग्यपर, नामपर. पण आज अभंग हार का निवडला तर वैकुंठवासी आमचे हनुमंत बापू यांचे द्वितीय पुण्यस्मरण आहे. आणि त्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या माध्यमानं, किमान त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही एकत्र आलोय. ते गेलेत आणि त्यांचं पुण्यस्मरण करण्यासाठी तुम्ही आम्ही एकत्र आलोय. आमचं पुण्यस्मरण कुणीतरी साजरं करावं म्हणून आपण आलोय. आपलं पुण्यस्मरण होणार आहे ना बसलेली मंडळी. बाळकृष्ण महाराजांचं तरी होणार आहे पुण्यस्मरण, तुमचं मला काय माहित नाही. प्रत्येकाचं पुण्यस्मरण होणार आहे. पण आमचं अगाऊसर आमचं इतका मोठा अज्ञान आहे. स्मशानभूमीमध्ये तो जीवात्मा, तो देह पेटत असतो स्मशानभूमीत. आणि त्या चितेच्या भोवती सगळी जण शोक करत असतात, सगळी शोक करत असतात. काय बी म्हणा, रामभाऊसारखा माणूस नाही. काय माणसं जुडली हो, काय कमवलं, काय लौकिक मिळवला, काय सेवा केली, श्रीमंती मिळवली, सगळं मिळवलं, जाताना काय नेलं काही नाही बघा. क्षणभंगूर आहे माणसाचं जीवन. किती गोड होते रामभाऊ. गेले, चर्चा कोणाबद्दल चालली, चित्तेत आहे त्याच्याबद्दल. कुठं चालली, स्मशानभूमीत. पण आम्हाला हे कळत नाही, तुकोबारांनी जो आमच्यावर आरोप केलाय ना, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, तो आरोप खरा आहे. आंधळेपण कुठला आहे, कुठला आंधळेपण आहे? अरे तो जात्यात आहे, आम्ही सुपात आहोत. तो जात्यात आहे, आम्ही कुठं आहे, सुपात आहोत. आमचा बी नंबर जात्यात येणार आहे, बरोबर आहे का नाही? पण ते आम्हाला कळत नाही. आम्हाला वाटतं आम्ही अश्वत्थामाच आहे. स्मशानभूमीत राहून देखील आम्हाला ते कळत नाही. तो निघालाय, उद्या मी जाणार आहे, मरे एक त्याचा दुजा शोक आहे. अकस्मात तोही पुढे जात आहे. अरे तो बी निघालाय. पण आमचं जे अज्ञान आणि ते अज्ञान कुठलं आहे, आम्हाला वाटतं आम्ही अश्वत्थामा आहे. भव नदीचे पाणी रे गड्या, सगळ्यांसाठी बरं का उपदेश. मोठे ओढी ते भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथुनी पाडी ते. भल्या भल्या भल्याचा अर्थ कळला का? दंड थोपडतो कोणा दररोज उठून, त्याच्यासाठी बी आहे.
म्हणे तुकड्या घोडे हत्ती, याची क्षणात होईल माती. रावण मेला लंका जळाली, तशीच होईल गती. भली भली म्हणजे कळलं का? 2-2.5 वर्षापूर्वी भली भली रांगेत उभी होती बघा. कळलं का माझं बोलणं? भली भली रांगेत उभी होती, त्यात मी बी रांगेत उभा होतो ना. मी बी रांगेत उभा होतो. 14 दिवस मी हॉस्पिटलमध्ये होतो. 16 स्कोर होता माझा. हो, आणि मी बी त्या रांगेत उभा होतो. माझा बी प्राण वाचावा, मला बी कोणीतरी वाचवावं. मी स्वतःला फार भला समजायचो. संत चरण रज बाळकृष्ण दादा वसंत गडकर. काय ती फुलं, काय ते पाय घड्या, नाही का, काय ती पाय पूजा. पण त्या 14 दिवसामध्ये खरी लायकी कळाली. ते हॉस्पिटलचे कपडे आम्ही घातलेली होती. कोणी कोणाला ओळखत नव्हतं आणि सख्खी बायको सुद्धा जवळ येत नव्हती. पोरगं तर लांबच, कोण जवळ येत नव्हतं. आणि हॉस्पिटलमध्ये असताना सकाळचं जे आम्हाला हॉस्पिटलमधलं जेवण यायचं ना, ते आमच्या अंगावर असे ते डबे फेकायचे, ते कंटेनरचे प्लास्टिकचे असे आमच्या अंगावर फेकायचे. आम्ही ते झेलायचो. एक वेळ असा आला, 4थ्या का 5व्या दिवशी एक लाईन उडली होती. त्या जेवण वाढणाऱ्यांच्या आणि देणाऱ्यांच्या आणि आमच्यामध्ये ती लाईन उडली होती. त्या भुकेच्या आशेपोटी मी पाऊल टाकून पुढे ते घ्यायला गेलो. तुझी खेकसला माझं, ए मूर्खा म्हणते, तुला काय अक्कल आहे का? चल मागा, तू मरायच्या वाट्याला आहेस द्यायस, आम्हाला मारतोस का काय? त्यावेळेला मला कळालं, संत चरणरज बाळकृष्ण दादा, ही तुमची लायकी आहे. अंगावर ज्या वेळेला अन्न फेकले जात होतं, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आमची योग्यता कळाली. कोणीच येत नव्हतं. माता पिता बंधू भगिनी, कोणी न बघितली. माता पिता बंधू भगिनी, कोणी न बघितली. इष्टमित्र सजन सखे, येतो सुखाची मंडळी. इष्टमित्र स्वजन सखे, येतो सुखाची मंडळी. दुःख भोगी उंबळ पाक चाचणी. दुःख भोगी कुंभ पाक जाचणी. कोण सोडविना एका सद्गुरु वाचोनी. कोण सोडविना एका सद्गुरु वाचोनी. धर्म जागो सरैवाचा देवा परोपकारी. आंधळा दृष्टीने तो त्याचे नाव मी उच्चारी. धर्म जागो सदैवाचा देवा परोपकारी. आंधळा दृष्टीने तो त्याचे नाव उच्चारी. माता पिता बंधू भगिनी, कोणी न पवती निर्वाणी. इष्ट मित्र सजन सखे, हे तो सुखाची मांडणी. ज्याला ज्याला कोरोना झाला त्याला त्याला हा अनुभव आलाय. माता पिता बंधू भगिनी, कुणी न पवती निर्वाणी. निर्वाणीच्या वेळेला कुणीच येत नाही. कोणाचे मायबाप, कोणाचे गणगोत, मृग जळवत जाईल लया. बघा, संत महात्म्यांनी हे विरक्तीबद्दल सांगितले, वैराग्य निर्माण व्हावं म्हणून सांगितलेलं आहे. भूमिका समजून घ्या. शेवटी कोणी येत नाही. आम्ही जगतो बरं, आम्हाला वाटतं आम्ही मरणारच नाही. एखाद्याला जर प्रश्न विचारला, एवढं करताय कोणासाठी करताय? कोणासाठी म्हणजे राव, बायका पोरांसाठी. मित्र बंधू जलपान तक, बीवी रहेगी मकान तक, बेटा आएगा अग्निदान तक, घर का परिवार सभी स्मशान तक. उससे आगे भजन ही तेरा साथी, भजन के बिना केला जाए ये 2 दिन का मेला रहे. अर्थ कळला का? मित्र परिवार कुठेपर्यंत? जोपर्यंत खिस्सा गरम आहे तोपर्यंत.
बीवी रहेगी मकान तक, बायको कुठंपर्यंत, म्हणजे अंतिम यात्रेचं वर्णन केले बरं का कबीरांनी, अंतिम यात्रेचं वर्णन केलेलं आहे. बीवी रहेगी मकान तक, बेटा आएगा अग्निदान तक, उससे आगे भजन ही तेरा साथी. हे जेव्हा त्याच्या पुढं तू काय घेऊन जाणार आहेस, हे घेऊन जाणार. ये 2 दिन का मेला रहे. पेड़ बोए बबूल के बघा. जाणं सगळ्यांना आहे, सगळ्यांना जाणं आहे, पण आमच्या आयुष्यामध्ये जे जे कर्म केलंय त्या कर्माचं फळ हे जाण्यात दिसतं, जाण्यात कळतं. जो टाचा घासून जातो त्यानं आयुष्यभर लबाडीच केलेली आहे. जो सहज जातो हो त्यानं त्याच्या जाण्यात कळतं त्यानं आयुष्यभर काय केलेलं आहे, काय केलेलं आहे. संत समागमी एवढंच काम केलं, बाकी काय केलं नाही. भूमिका समजून घ्या. जाणं सगळ्यांना आहे हो, पण टाचा घासून कोण जातो आणि सहज कोण जातो. सहज जाण्याची व्याख्या ज्ञानोबा माऊलीने 8व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीत केली आहे. सहज जाण्याची व्याख्या. का झाकलिया घटीचा दिवा, नेणीजे काय जाहला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. शब्द सुद्धा ज्ञानोबरायांनी विचारपूर्वक वापरलेत. प्राण सोडी म्हटलेलं नाही. काय म्हटलं त्यांनी, देह ठेवी. देह ठेवणं वेगळं, प्राण सोडणं वेगळं. देह कोण ठेवतो, ज्याला देहाबद्दल आसक्ती नाही तो ठेवतो. प्राण कोण सोडतो, जो देहाला चकटून बसला तो प्राण सोडतो. नाही तर बोललं कळते का. तो केवळ परब्रह्म, जो देह ठेवतो त्याला म्हणतात तो केवळ परब्रह्म. तया परम पुरुष ऐसे नाम, आणि ते माझे निजधाम होऊन ठाके. अर्जुना, तू माझ्या निजधामाला येऊन राहतो. अर्थ कळला का. या पद्धतीनं जर जायचं असेल, शेवटचा श्वास जर भगवंतमय व्हावा असं वाटत असेल तर आयुष्यभर काय करायला पाहिजे. याच्यासाठी केला होता अट्टहास, 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 याच्यासाठी केला होता, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा गोड व्हावा, आता निश्चिंतीने पाव विसावा, आता निश्चिंतीने पाव विसावा. शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, पावलो विसावा. परमार्थाचा घाट कशासाठी सांगून ठेवतो. आमच्या नानांनी, सूर्यभान नानांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या वयापेक्षा 80% परमार्थ केला.
का अट्टहास आहे हा? त्यांना माहीत नसेल कदाचित हा अट्टहास काय, पण भगवंत करून घेत असेल. अट्टहास काय? हा अट्टहास यासाठी आहे, शेवटचा दिस गोडा व्हावा ना ना. तुमचं कुठं बॅनर लागावा, बोर्ड लागावा, यासाठी तुम्ही परमार्थ नाही करायचा. प्रत्येकानं परमार्थ करावा कशासाठी? शेवटचा दिस गोड व्हावा. कारण आमचं कर्तृत्व जीवाच्या जाण्यात अवलंबून आहे. तो आयुष्यभर काय करतो याच्यावर अवलंबून नाही. किती राजकारण केलं, किती समाजकारण केले, किती जेवढावळ्या घातल्या, किती पैसा खर्च केला, याच्यावर नाही. कशावर आहे? शेवटच्या जाण्यावर तुमचं कर्म अवलंबून आहे. शेवटचं जाणं कसं असावं? गेलेलं कळलं नाही पाहिजे. बघा, विजय मृत्यूवर मिळवायचा हे कर्म करून. सगळ्यात मोठी भीती कुठली आहे? संसाराची भीती नाही. सगळ्यात मोठी प्रत्येकाला भीती आहे ती मृत्यूची आहे. पण त्या मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी आयुष्यभर सत्कर्म करावं. जो साधू संगती लागला, माझ्या दर्शनी भजनला, सुपात्री देह वेचेला, तो जन्माला संत कुळी. देह कुठं वेचेला? सुपात्री, सत्पात्री. सत्कर्मामध्ये जो देह वेचतो ना, त्याचा शेवट अत्यंत गोड होतो. सुभाषितकारानं सुंदर वर्णन केलेलं आहे. योद्धा पहावा रणी आणि साधू पहावा मरणी. आणि गोट सांगू, ठाम करूया सगळ्यांनी मिळून ठाम करू. आम्ही ज्यावेळेला हा देह ठेवून निघून जाऊ ना, त्यावेळेला या देहाची अंत्ययात्रा नसावी, तर तो अंत्य सोहळा असावा. विठ्ठल 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 विठ्ठल. लक्षात येते का माझं बोलणं? अंत्ययात्रा नसावी. अंत्ययात्रा सगळ्यांची निघते, पण अंत्य सोहळा निघाला पाहिजे. संतांचा अंत्य सोहळा निघाला, तसं तुमचा आमचा निघाला पाहिजे. आणि अंत्य सोहळा कोणाचा निघतो माहिती आहे का? ज्यानं आयुष्यभर परमार्थ साधला त्याचा. आता तुम्ही म्हणाल आयुष्यभर परमार्थ म्हणजे पंढरीची वारी, गळ्यात तुळशीची माळ, कपाळाला गंध, एकादशा, म्हणजे हा परमार्थ का? तर नाही, हे व्रत आहे. हा परमार्थ नाही, काहीतरी साध्य होण्यासाठी केलेलं कर्म आहे. परमार्थ त्यालाच म्हणतात. परम म्हणजे त्रिकाल अबाधित सत्य आणि अर्थ म्हणजे प्राप्ती. शब्दाची संधिफोड लक्षात घ्या. माझ्यासमोर प्राचार्यच बसलेले आहेत आता. परमार्थ म्हणजे, परम म्हणजे त्रिकाल अबाधित सत्य. जे पूर्वी होतं, आत्ता आहे आणि पुढं राहणार आहे. पूर्वी कधी होतं माहित नाही, आत्ता आहे का? आहे, पुढं राहणार आहे. ते जे सत्य आहे त्याला परम म्हणतात. आणि त्या परम सत्याच्या प्राप्ती करता केलेला जो प्रयत्न आहे त्याला अर्थ म्हणतात. परमार्थ म्हणजे त्रिकालाबाधी सत्याची प्राप्ती करणं. म्हणजे तुम्ही कुठेही करू शकता. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तिथेही परमार्थ होऊ शकतो. त्याला गळ्यात तुळशीचीच माळ पाहिजे नाही. भूतदया ठेवा मग काय उणे, प्रथम साधन हेची असे. ज्याच्या अंतःकरणामध्ये भूतदया ओतप्रोत भरलेली आहे, मग त्याच्या कपड्याकडे जाऊ नका, त्याच्या गळ्यातल्या माळेकडे जाऊ नका. लक्षात आलं का? उलट मी काय म्हणतो माहिती का? माळ घातल्यामुळे आम्हाला अहंकार चढलाय. आम्ही माळ करी, आम्ही एकादश धरतो, आम्ही वाऱ्या करतो. संपलं. तुकोबरायांनी खऱ्या साधूचं लक्षण सांगितलंय. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा. कुणी परमार्थ करू, कुणी कुणी. शेतामध्ये सुद्धा परमार्थ होऊ शकतो, व्यवसायात होऊ शकतो, व्यापारात होऊ शकतो, नोकरीत होऊ शकतो, कुठंही परमार्थ होऊ शकतो. उद्देश एकच असावा. जे जे करतोय ते परमात्म्यासाठी करतोय, जे जे करतोय ते भगवंतासाठी करतोय, जे जे करतोय ते जीवाच्या कल्याणासाठी करतोय. ही भूमिका ठेवून जे जे कर्म करतो ना, तो तो परमार्थ आहे. विठ्ठल भूमिका लक्षात ठेवा. म्हणून महत्वाची गोष्ट सांगतो. मनुष्य जन्म हा फक्त परमार्थ साधण्यासाठी, भगवंत प्राप्त करण्यासाठी आहे, किंबहुना भगवंत होण्यासाठी आहे. पुन्हा
सांगतो, रिपीट करतो, परमार्थ हा मजल्यावर मजले बांधण्यासाठी नाही, परमार्थ हा वर्षाला रंग बदलण्यासाठी नाही घराचा, परमार्थ हा बँक बॅलन्स वाढवण्यासाठी नाही, परमार्थ हा अंतकाळ साधण्यासाठी आहे. प्रत्येक जण येताना रिटर्नची तिकीट काढून आलेला आहे. प्रवासी हो, बापूंच्या दुसऱ्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ह्या गोष्टी आम्हाला लक्षात आल्या पाहिजेत. तुम्ही आम्ही या पृथ्वी नावाच्या ग्रहावरती आनंद उपभोगण्यासाठी आलोय. जसं आम्ही ट्रिपला जातो, रिटर्नची तिकीट काढतो ना, विमानानं प्रवास करायचं म्हटलं की रिटर्नची तिकीट लागलीच काढून घेतो आम्ही, तसं आम्ही रिटर्नचं तिकीट काढून आलोय. कोण थांबायला आलेलं नाही. अश्वत्थामा व्हायला जाऊ नका, मुसळण टिरी बडवायला जाऊ नका, मी कायमचा राहणार आहे. रिटर्नची तिकीट काढलेली आहे. आता ती रिटर्न कधी सुरू होईल आमचं गॅरंटी नाही. पुढच्या क्षणाला बी सुरू होईल, उद्या बी सुरू होईल, पुढच्या महिन्यात बी सुरू होईल. कदाचित उद्या पेपरला बातमी येईल, बाळकृष्ण महाराज रिटर्न गेले. काय सांगावं, क्षणभंगुर नाही भरवसा. मी तुम्हाला भीती घालत नाही, भीती घालत नाही, जाग करतोय. उठा, जागे व्हा. आम्हाला झोप कशाची लागली? आम्ही अश्वत्थामा याच्या अहंकाराची झोप लागली, देहबुद्धीची झोप लागली. ती झोप उडाली पाहिजे. का? जो प्रत्येक पाऊल मरणाला आठवतो ना, तोच खऱ्या अर्थाने त्याच्या हातून परमार्थ घडत असतो. आम्हाला वाटतं आम्ही मरतच नाही. काळाची एवढी पडेल बा जेव्हा गॅरंटी नाही. एक राजा होता, ऐश्वर्यवान होता, संपत्तीवान होता, आनंदाने जगत होता. पहाटे पहाटे त्याच्या स्वप्नात मृत्यू आला आणि तो मृत्यू त्या राजाला म्हणाला, आज संध्याकाळी तुला मी न्यायला येणार आहे, ठिकाण तू ठरव. एवढं म्हणाल्यानं तो मृत्यू निघून गेला. पहाटे पहाटे राजाला ताडकन जाग आली. एसीत घाम फुटला त्याला. त्याने लगेच दरबार बोलवला. प्रधानजी, सेनापती नाही का, सगळे संचालक मंडळ सगळं बोलवलं, मिटिंग घेतली. अरे म्हणले, बाबा पहाटे माझ्या स्वप्नामध्ये मृत्यू आला होता, तो मला म्हणला आज संध्याकाळी तुला मी न्यायला येणार आहे, काय करू सांगा, मला तर मरायचं नाही. तासा 2 तासाच्या सल्ला मसलीच्या नंतर प्रधानजी म्हणाला, महाराज एक काम करा, ही जागा सोडा. तुम्हाला कुठं आला होतो तो सांगायला, निरोप द्यायला. म्हटलं इथं. मग ही जागा सोडा म्हणते, तुम्ही लांब कुठेतरी निघून जावा, त्याशिवाय तुमचं मरण टळणार नाही. राजानं सगळंच टाकलं तिथलं आणि जे पळायला लागला. किती पळाला माहिती आहे का? 200 किलोमीटर. आम्हाला डॉक्टर म्हणतात दररोज 4 किलोमीटर रनिंग करा, आम्ही टाळाटाळ करतो. पण हे 200 किलोमीटर का पळालं? का पळालं? मृत्यूच्या भीतीनं. एक गोष्ट लक्षात ठेवा, सत्य कळालं की असत्य लगेच डोळ्यासमोर येतं, नश्वर तर लगेच लक्षात येते. पण ते सत्य कळालं पाहिजे. सत्य काय आहे? असत्य सांगू, मी इंजिनियर होईन, मी डॉक्टर होईन, मी वकील होईन, मी मोठा कीर्तनकार होईन, पैसेवाला होईन, आमदार होईन, मी खासदार होईन, मी मंत्री होईन, हे सगळं असत्य आहे. सत्य काय आहे? मी आलोय, मी जाणार आहे, हे सत्य आहे. आणि हे सत्य ज्या वेळेला समोर येतं त्यावेळेला मात्र अवघड होतं. बरं, समजा तुम्हाला सांगितलं की तुम्ही 3 दिवसात जाणार आहे, काळजी करू नका, जाणार नाही. पण एक उदाहरण, समजा तुम्हाला म्हटलं 3 दिवसात तुम्ही जाणार आहे, तर तुम्ही जागेचे भाव विचारायला जाल का? मौल्यांनो, समजा तुम्हाला कोणी सांगितलं की 3 दिवसात तुम्ही मरणार आहे, सोन्याचे दर विचारायला जाल का तुम्ही? कसा तोळा आहे आता? सत्य उलगड झालं, सत्य प्रकट झालं की असत्यावर पाणी फिरतं. लक्षात, हे सगळं असत्य आहे.
राजा 200 किलोमीटर पळाला पळाला पळाला. तिने सांज झाली. एक बाग दिसली. त्या बागेत एक दगडी बाकडा दिसला. त्या बाकड्यावर जाऊन बसला, पाठ टेकला, सुस्कारा सोडला. वाचलो बाबा. त्यानं डोळे मिटले, वाचलो म्हणाला. आणि डोळे उघडून पाहतो तो मृत्यू समोर हजर. राजा म्हटला ह्याला काय अर्थ आहे का? तुझ्या भीतीपोटी 200 किलोमीटर पळ इथपर्यंत आलो, मागं लागत इथपर्यंत मी पोचलाच का? तेव्हा मृत्यू काय म्हणाला ऐका. राजा तुला मी काय म्हणालो होतो, आज संध्याकाळी तुला मी न्यायला येणार आहे, ठिकाण तू ठरव. आता 200 किलोमीटर पळत येऊन हे ठिकाण तूच निवडलेस, त्याला मी काय करू? अर्थ कळला का? नाना तू कुठे गाठतो नाही का? सभेत गाठील, शेतात गाठील, व्यवसायात गाठील, व्यापारात गाठील, नोकरी कुठं बी गाठील. काळाची उडी घडी घडी काळ पाटयाची पाय, घडी घडी काळ पाटयाची पाय, घडी घडी काळ वाटयाची पाय, घडी घडी काळ वाटयाची पाय, घडी घडी काळ पाटयाची पाय. वा वा वा. घडी काळ पाटयाची पाय, घडी घडी काळ वाटयाची पाय, घडी घडी काळ वाटयाची पाय. किती जय हो. अवकाश वा वा. हे अवकाश किती आहे, घडी घडी काळ वाटयाची पाय, घडी घडी काळ वाटयाची पाय. अजूनी किती आहे अवसान, अजूनी किती आहे अवसान, घडी घडी वाटयाची पाय, घडी घडी हरपलीचे वा. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत सेवा, हरिस्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्री हरीच्या. वा. माऊलींनी उपदेश करताना तुम्हा आम्हाला केलंय. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे. तू कसा जपतोय माहित आहे? ते यंत्र आम्ही प्रत्येकानं आपल्या मनगटावर बांधले बघा. टिक 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 टिक. समर्थांचं गोड अभंग आहे. घटका गेली, पळे गेली, तास वाजे झाणाणा. 1 तास पूर्ण झाला की खण असा आवाज येतो. आयुष्याचा नाश होतो राम कारे म्हणाना. निघाले. भूमिका समजून घ्या. नर देहाचे ज्ञाने सचिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायण कृपावलोकन दिला. मनुष्य देहाच्या येण्याचं प्रयोजन एकच आहे, नराचा नारायण होणं. संपलं. आणि ते जर साध्य झालं नाही, पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शयनम. अहो म्हणले महाराज मग हे सगळं ठीक आहे, ह्याला मार्ग काय? मृत्यू हा प्रत्येकाला आहे. मृत्यूपासून कोणच वाचत नाही. ज्ञानोबा तुकोबाई वाचलेले नाहीत, रामकृष्ण वाचलेले नाही. मग परमार्थ करायचा कशासाठी? मृत्यू टाळण्यासाठी नाही, मृत्यूची भीती संपवण्यासाठी. आम्हाला सहज जाता आलं पाहिजे. सहज. सुकरात नावाचे थोर संत महात्मे होऊन गेले. सर तुम्हाला माहित असते सुकरात तत्वज्ञान इतकं श्रेष्ठ
परखड व्यक्तिमत्व, परब्रह्मा पलीकडं, अध्यात्मा पलीकडं, अद्वैता पलीकडं काही त्यांच्या मुखातून बाहेर पडायचं नाही. आणि धर्म हा पटवून सांगत असताना आत्ताची तकलादू धर्म आहेत, जी काट्या कोराडी बरशी घेऊन जी धर्माच्या नावाखाली जे चालले ना, सावळा गोंधळ चाललाय, त्या धर्माच्या विरोधात जाऊन खरा धर्म त्यांनी सांगितला. सुखरातांनी, बऱ्याच संतांनी सांगितलं. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म हा तुकोबराने सांगितलेला धर्म आहे. जे खडांची व्यंकटी सांडू हा ज्ञानोबराने सांगितलेला धर्म आहे. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, मग जो जे वांछिल तो त्याला हो प्राणीजात. सृष्टी जसं आपला धर्म पाळते, सूर्य चंद्र जसं आपला धर्म पाळतात, तसं माणूस पण एक धर्म आहे. आणि तो माणूस पण धर्म सुकरातांनी इतका सुंदर सांगितला. मग तत्कालीन राज्यकर्त्यांनी सुकरातांना फाशीचीच मृत्यूदंडाचीच शिक्षा सुनावली. मृत्यूदंड प्रत्येक देशात वेगवेगळ्या पद्धतीने मृत्यूदंड देतात. सर्पदंश करून कोण मृत्यूदंड देतो, कोण फास लावून देतो, कोण गोळी घालून देतो, नाही का, कोण विष घालून देत असतो. त्यावेळी सुकराताने विष द्यायचं ठरवलं. मृत्यूदंडाचा दिवस उजाडला. तुम्हाला पटणार नाही, त्यांचे जे युवक होते शिष्य, त्यांनी जेलमधून पळवून न्यायचा प्लॅन केला. सुकरातांना तुम्हाला पळवून न्यायचा प्लॅन केला. आणि त्यांचे शिष्य जेलमध्ये आले. चला म्हणले आता पण निघायचं आहे. सुकरात म्हणले वेळ आहे का काय, मी जर मृत्यूला घाबरून पळालो तर माझ्या तत्वज्ञानाला, माझ्या विचाराला कोण विचारेल. माझे जे विचार आज युवकांच्या मध्ये रुजलेले आहेत, मला तेच युवक, तेच साधक, तेच मला फॉलोवर पळपुटा म्हणतील. मी नाही येणार तुमच्या बरोबर, मृत्यू मी स्वीकारायला तयार आहे. आणि ज्या वेळेला पेला भरून ते विष आणलं, त्यांच्या समोर ठेवलं आणि वेळेत ते द्यायचं होतं. सुकरात म्हणले मला पटकन द्या, ते पटकन द्या. बघा, एखादा गायाबाया रडला असता, मला माफी करा म्हटलं असतं, मला सोडवा म्हटलं असता, पळून गेला असता. पण ते म्हणले द्या मला. त्या त्यांच्या शिष्याने विचारलं, म्हणले अहो लोक मृत्यूला घाबरतात, तुम्ही स्वीकारताय. अरे म्हणले मी आत्तापर्यंत जगत आलो, जगण्याचा आनंद घेतला. माझ्यासाठी जगणं आणि मरण समान आहे, कारण मी अमर आहे. या घरी आलोय, या घरात वास केलेला आहे, लक्षात आलं का, या घराचा आनंद घेतलाय. आता मला त्या परलोकाचा आनंद घ्यायचा, मला मृत्यूचा आनंद घ्यायचा. लवकर मला ते विष द्या. निडरपणे ते विष प्राशन केलं त्यांनी. आणि काय म्हटले ते, मला मृत्यूचा आनंद घ्यायचा आहे. आणि हे घडतं कुणाकडे माहिती आहे का, जन क्षणाक्षणाला मृत्यू अनुभवलाय, क्षणाक्षणाला मृत्यू आठवलाय, त्याच्याच हातून ही गोष्ट घडत असते, लक्षात ठेवा. मग त्याला काय करायला पाहिजे, काय नाही बघा, सोपं आहे, सांगू. मृत्यू सहज व्हावा, अंतकाळ साधता यावा, आमचं जाणं सहज व्हावं, असं जर आम्हाला वाटत असेल तर प्रत्येकानं आतनं मेलं पाहिजे. आम्हाला दुःख काय माहिती आहे का आयुष्यामध्ये, हाडाची काढ रक्ताचं पाणी करतोय, दिवसाची रात्र रात्रीचा दिवस करतोय, पै पै मिळवतोय. समाधान कुठं आहे, समाधान नाही. का समाधान नाही माहित आहे, आम्ही आतल्यांशी कनेक्ट आहोत. जोपर्यंत आतनं मरत नाही तोपर्यंत आमचं बाहेरचं दुखणं थांबणार नाही. आता तुम्ही म्हणाले हे आतलं मरण आणि बाहेरचं मरण म्हणजे काय, नाना सगळ्या घडामोडी आत चाललेत. काम आत आहे, क्रोध आत आहे, मोह आत आहे, लोभ आत आहे, इच्छा आत आहे, वासना आत आहे, सगळं आत आहे. पण त्यांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न बाहेर चालू आहेत. काम आत उफाळून आलाय, काम बाहेर नाही. काम क्रोध मोह मत्सर अहंकार दंभ छळ कपट द्वेष निंदा आशा तृषा कल्पना कामना वासना भावना इच्छा तृषा तमन्ना संकल्प विकल्प भेद खेद, हे सगळे नातेवाईक यात राहत आहेत, या कुरुक्षेत्रामध्ये राहत आहेत. या कुरुक्षेत्र वेगळं नाही. या कुरुक्षेत्रामध्ये आत्मस्वरूप अर्जुन जो मोहात अडकलेला आहे, त्या अर्जुनाला परमात्म स्वरूप भगवान श्रीकृष्णाने केलेला उपदेश आहे.
शस्त्र उचलून ह्या नातेवाईकांचा वध करून टाक, संपवून टाक. कोण आहेत नातेवाईक? हे आतले जे गप्प बसू देत नाही. आमची इच्छा होते काय बी करून 5 मजली 5 कोटीचा बंगला बांधायचाच. हे आत न ठरतं आणि बाहेर आम्ही प्रयत्न करत असतो. कर्ज काढते, उचला उचली करते, हप्तं भरते. आत एकच इच्छा झाली बरं, बंगला बांधायचा आहे. एका इच्छेच्या पूर्ततेसाठी आयुष्य गमावून बसतो. काय मिळालं? काय नाही म्हणले, त्या स्त्रीचा भोग घेणारच. आज जे बलात्कार घडतायत ना, का होत? आतनं काम तुम्हाला दिवसतोय, भोग घ्यायचा मला, आणि त्याच्या पूर्ततेसाठी बाहेर कर्म करताय, दूषित कर्म. खून का होत आहेत? क्रोध नावाचा आज जो शत्रू आहे ना, तो दिवसतोय आम्हाला. म्हणून बाहेर खून होत आहेत, बाहेर दुःख व्हायला कारण आतल्यांशी कनेक्टिव्हिटी आहे. तुमच्या आमच्या आतल्या नातलगांबरोबर आमच्या सोयरीक आहे. आत्ममरण म्हणजे आतल्या नातलगांशी सोयरीक तोडणं. आत्ममरण म्हणजे त्यांच्याशी कनेक्टिव्हिटी तोडणं. आणि जो आतल्याशी कनेक्टिव्हिटी तोडतो त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. एकनाथ महाराजांना एक खळ भेटायला आला. खळ म्हणलं बरं मी. काय हो म्हणले एकनाथ महाराज, बाहेरनं लईच तुम्ही शांती ब्रह्म वाटता, लईच आनंदी दिसता, तुम्ही आत न कसा आहे? काय म्हणाला तुम्ही? आत न कसा आहे? नात्रा म्हणाले, बाबा रे सांगतो. नात्रा हसलेच. खळाने जरी दिवचून प्रश्न विचारला तरी ते हसले, कारण शांतीब्रह्मच होते ते. एक खळ तर 108 वेळा अंगावरून थुंकला. थुंकून पान चावून चावून तोंड दुखायला लागलं. ती शेवटी नाथांच्या पाया पडलं, क्षमा करा. नात्र्या म्हणते, तुला का क्षमा करू बाबा, तुझ्यामुळं मला तर गंगेचं 108 वेळा स्नान घडलं. अहो काय विनम्रता. पितृभोजन वाढत असताना नाथांच्या पत्नीच्या अंगावर एक खळ जाऊन बसला, म्हणजे पाठीवरच जाऊन बसला. नाथरायने बघितला तर राग यायला पाहिजे होता. नाथराय म्हटले, गिरजे पडेल ग सांभाळून. आता गिरजे त्यांचीच बायको. गिरिजा म्हणाली, मला हरीला पाठीवर घ्यायची सवय आहे, काळजी करू नका. हरी म्हणजे कोण? मुलगा त्यांचा. ते खळ पाठीवरून उतरलं, दंडवतच घेतले नाथांचे. नाथराया तुम्हाला राग कधी येणार हो? अशी सुपारी घेऊन एक जण आलं. म्हटले, बाहेरनं तुम्ही एवढं छान दिसताय, आतनं कसं आहे? नाथराय हसले. म्हटले, बाबा रे सांगतो आतनं कसं आहे. हो, पण एक गोष्ट सांगू. काल तू ज्या वेळेला मला भेटायला आला होतास त्यावेळेला तुला एक गोष्ट सांगायची राहून गेली. तो म्हणाला, काय? काय नाही म्हणले, काल तुझा मी हात बघितला होता त्यावेळेला तुझ्या हातावरची रेषा सांगत होती की तू या आठवड्यात मरणार आहेस. ते खळ मटकन खाली बसलं. थोडा वेळ विचार केला आणि उठून रस्त्याला लागलं. नाथराय म्हणले, थांब की सांगतो. तो म्हणला, नको. जसं मरण कळालं तसं गाण करूनच गेलं. घरी गेलं आणि बाजल्यावर आडवंच पडलं. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे एकदा मरण डोळ्यासमोर असलो कशाला काय बाकीचा विचार सुचतोय. 1 2 3 4 5 दिवस उलटले. 6वा दिवस उजाडला. मातम पसरलं दारात. सगळी गोळा झाली. हे मरणार आहे आता. त्या गर्दीतनं वाट काढत नाथराय त्या घरात गेले. तर बाजल्यावर जे पडलं होतं का नाही ते चादरीच्या आत हाय का नाही हे बी कळत नव्हतं. एवढं खंगलं होतं ते मरणाच्या भीतीनं. नाथराय तिथे गेले आणि त्याला विचारलं, बाबा रे आतनं कसा आहेस? तो म्हणला, नाथ महाराज मेलेल्याला काय विचारताय आतनं कसं आहे? म्हणलं, मेलोय मी आता. नाथराय म्हणले, काळजी करू नकोस, तू मरणार नाहीस. माझं उत्तर तुझ्या तोंडनं मला ऐकायचं होतं. अरे बाबा मी आतनं मेलोय, कशाला विचारतोस आतनं कसं आहे? बाहेरून आनंदी काय आहे? आतनं मेल्यामुळं. सगळे संत आतून मेलेत म्हणून ते आनंदी जगले.
अनेक संतांचा छळ झाला, पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसरला नाही. का ओसरला नाही? आतून मेले होते. आणि गोड सांगू, आतून मरण म्हणजे ही ध्यान आहे. आतून मरण्याला ध्यान म्हणतात, बाहेरून मरण्याला मृत्यू म्हणतात. आतून मरण प्राप्त झाले की त्याला मोक्ष म्हणतात, आणि हा देह शरणात गेला की त्याला मृत्यू म्हणतात. आत्म्याच्या परमात्म्यापर्यंतच्या प्रवासाला ध्यान म्हणतात. आत्म्याच्या आणि परमात्म्याच्या मिलनाला समाधी म्हणतात. अर्थ कळला का? वैकुंठ म्हणजे काय? वैकुंठ म्हणजे स्मशानभूमी नाही. वैकुंठ म्हणजे कुठलं ठिकाण नाही. वैकुंठ ही एक अवस्था आहे. वय म्हणजे नाही, कुंठ म्हणजे दुःख. ज्या अवस्थेमध्ये दुःखाचा लवलेशही नाही, अशा अवस्थेला वैकुंठ म्हणतात. अर्थ कळला का? म्हणून तुकोबऱ्या देहासहित वैकुंठाला गेले. पटत नाही. बरोबरच आहे, विज्ञानाला पटणारच नाही. कारण देह ठेवून कोण जाऊ शकत, देह घेऊन कोण जाऊ शकत नाही. त्याला देह ठेवावा लागतो. हो, पण देह घेऊन ज्या अर्थी वैकुंठाला गेले त्या अर्थी त्यांचा देहच वैकुंठमय झालेला होता. भूमिका समजून घ्या. अर्थ कळला का? आणि वैकुंठाला जाण्यासाठी आम्ही आलोय. देवाच्या घरी जाण्यासाठी आम्ही आलोय. कुणाकुणाला वाटतं देव आपल्या घरी यावा? हात वर करा बरं जरा. देव आपल्या घरी यावा कुणाकुणाला वाटतं? हात वर करा की. त्यात काय एवढं? का तुम्हाला वाटत नाही देव आपल्या घरी यावा? कमाल झाली. बरं, कुणाकुणाला वाटतं आपण देवाच्या घरी लवकर जावं? हात वर करा जरा. म्हणजे तुम्ही सांगण्यापलीकडे गेलाय म्हणायचं. बघा, देवाच्या घरी जाणं म्हणजे चौघांच्या खांद्यावरनं जाणं नाही. देवाच्या घरी जाणं म्हणजे देहात असतानाच परमात्म्याशी एकरूप होणं, याला देवाच्या घरी जाणं म्हणतात. देवाच्या घरी जाण्यासाठी देह टाकावा लागत नाही. देहात असतानाच देवाच्या घरी जाता येतं. भूमिका समजून घ्या. भव नदीचे पाणी रेगड्या मोठे ओढीते, भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथुनी पाडिते. भल्या भल्याने हात मारण्याचा प्रयत्न केला. कोण राहिले? ऐक मानवा भाई, तू राम नाम घेई. ऐक मानवा भाई, तू राम नाम घेई. नरसारखा नर जन्माला आला संसारा, आला संसारा, आला संसारा, आला संसारा, आला संसारा, तू आला संसारा, आला संसारा, तू आला संसारा. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला कारण दुसराही नाही. या संसारा पायी, 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 या संसारा पायी. म्हणशील बायका पोर, हे तुझ्या मागची पोर, पोर हे तुझ्या मागची पोर. मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर, मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे घे, माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला कारण दुसराही ढाई. या संसारा पायी, 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 या संसारा पायी. म्हणशील घरादार, हे इथेच राहील सार. म्हणशील दार,
आपल्या बरोबर मातीचा एक मडका. वा, काय येणार आपल्या बरोबर? काय सांगायचं म्हणजे 2 कोटीचा महाराज बंगलाच आहे. आम्ही गेलो का नाही की ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी करावं लागतं आम्हाला, पर्याय नाही. म्हणजे महाराज पठ्ठ्यानं 2 कोटीचा बंगला बांधलाय. नुसता बाथरूमच 25 लाखाचा आहे. मी मनात म्हटलेलं का शेवटी तुला आंघोळ कुठं घालायची आहे र? रस्त्यावर नाही का? ते रस्त्यावर का घालतात माहिती आहे का? ते त्या बाथरूममध्ये 25 लाखाच्या बाथरूममध्ये ते दुमतं होत नाही म्हणून. ते आमची कराड साताऱ्याची भाषा आहे, दुमतं. घडी बसत नाही त्याची. अर्थ कळला? 5-10 हजार मीटरवाले कपडे घेऊन फिरते हो. पण शेवटी 10 रुपये मीटरवालाच कपडा नशिबाला. आणि जनाचं विशेष काय माहिती आहे का? इतर वेळेला जाताना आपल्या बरोबर, येताना आपल्या बरोबर, बसताना, खाताना, पिताना, उठताना आपल्या बरोबर. पण एकच ठिकाण असं असतं, जाताना आपल्या बरोबर, येताना ठेवून येतात आपल्याला. ते ठिकाण कुठलं? कुठलं ठिकाण आहे? निपचिप पडलेलं असतं बघा. काय बी सांगा, काही फरक पडत नाही. अरे तुझी जमीन लुटली, काही फरक पडत नाही. अरे तुझं बँकेत एवढे पैसे आहेत, काही फरक पडत नाही. ते निपचिप पडलेलं असते. अर्थ कळला का? तू म्हणशील पैसा अडका, हा इथेच राहील सडका. मेल्यावर त्या आपल्या बरोबर मातीचा एक मडका. काही बरोबर येत नाही. भूमिका समजून घ्या. तू म्हणशील घरदार, हे इथेच राहील सार. कारण मेल्यावर त्या आपलं घर गावाच्या. नाना, स्मशानभूमी कुठे आहे? बाहेर आहे का गावात आहे? गावाच्या बाहेर आहे ना. आता JR काढा, कारण सरपंच की तुमच्याकडंच आहे. JR काढा एक. बाहेरची स्मशानभूमी चौकात बांधायची गावाच्या. जाता येताना पेटताना दिसलं वा की बरोबर ताळाव येते बघा. किती बी उतमात कर, किती बी उदो उदो कर, नाही का? किती बी जिरवा जिरवी कर, आडवा आडवी कर, शेवटी कुठं जायचं आपल्याला हे कळलं पाहिजे. कधी? घराकडे येताना. तू म्हणशील घरदार, हे इथेच राहील सार. मेल्यावर त्या आपलं घर गावाच्या बाहेर. म्हणे तुकड्या घोडे हत्ती, याची क्षणात होईल माती. रावण मेला, लंका जळाली, तशीच होईल गती. भावंडांनो, हो, वैकुंठवासी हनुमंतराव बापूंच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं किमान तुमचं आमचं येणं आणि जाणं जरी कळालं तर आजच्या कीर्तनाचं भाग्य उद्याला म्हणायला काही हरकत नाही. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते. भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथुनी पाडीते. उलट उलट माघारा गड्या फिर गोते खासी. भरला पुरमाईचा लोंढा वाहून या जाशी. आजच्या अभंगातला फक्त भला भला हा शब्द वापरलाय. अभंग तसाच आहे. वा, कारण मुक्ताईचा म्हणजे ह्या संत महात्म्यांचा अभंग सोडवायचं म्हटलं की एका एका शब्दात त्यांचे विश्व लपलेलं आहे, आध्यात्मिक विश्व लपलेलं आहे. एवढं सोपी बी गोष्ट नाही आहे. आणि वेळ बी आपल्याकडं खूप कमी आहे. जवळजवळ झालेलीच आहे म्हणायला काय हरकत नाही वेळ. भवनदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते. भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथुनी पाडीते. उलट उलट माघारा गड्या. आता उलट उलट या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा. उलट उलट म्हणजे काय थोडक्यात सांगतो. गंगोत्रीपासून गंगेचा प्रवाह सुरू झाला.
त्या प्रवाहाला धारा म्हणतात. गंगोत्रीपासून गंगा निघाली, तिचा प्रवाह समुद्राकडे निघाला, समुद्राजवळ मिळाला, त्या समुद्रापर्यंतच्या प्रवाहाला धारा म्हणतात. ज्या वेळेला त्या प्रवाहाला कळालं की ज्या समुद्रात ज्या सागरात येऊन पडलोय तो भवसागर आहे. भव म्हणजे दुःख, तो काय आहे? तो भवसागर आहे. आणि खरं प्रेम कुठं आहे? मी जिथून आलोय तिथं आहे. अर्थ लक्षात ठेवा, मी जिथून आलोय तिथं खरं प्रेम आहे, तिथं खरा आनंद आहे. मला परत गेल्याशिवाय मार्ग नाही. ज्या वेळेला त्या प्रवाहाच्या धारात उलट्या दिशेने परत व्हायला लागतात, तो शब्द उलटा होतो. त्या धाराचं रूपांतर कशात होतं सर? राधात होतं. राधा ही एक साधकाची अवस्था आहे. राधा ही स्त्री नाहीये, राधा ही व्यक्ती नाही आहे. राधा ही एक साधकाची अवस्था आहे. जो उलट्या दिशेनं वाटचाल करतो, उलट मार्गाने वाटचाल करतो, जिथून आलो तिथं जातो, त्या साधकाला राधा म्हटलेला आहे. भूमिका समजून घ्या. आणि परमार्थ हा उलट्या दिशेने वाटचाल करावा. नाथांच्या घराची उलटी खुण, पाण्याला मोठी लागली तहान. भूमिका समजून घ्या. उलटी खुण, संतांचा मार्गच उलटा आहे. आपल्या दृष्टीने उलटा आहे, त्यांच्या दृष्टीने तो सर्वच आहे. आणि आम्ही करतो ते उलटा आहे. आम्ही भव दुःखाच्या बाजून निघालोय, संत महात्मे सुखाच्या बाजूने जातात, त्याला उलट मार्ग म्हणतो. उलट उलट माघारा गड्या, नाहीतर फिर गोते खाची. गोते म्हणजे गटकाळ्या. कारण भरला पूर मायेचा लोंढा, वाहुनिया जाशी. अर्थ कळला का? म्हणून मी आज जास्त करून अभंगावर न बोलता विरक्तीवर बोललो, वैराग्यावर बोललो. याच्या पाठीमागचं कारण एक भूमिका लक्षात ठेवा. देहबुद्धीनं तुम्हा आम्हाला ग्रासलेलं आहे. आणि त्या देहबुद्धीनं ग्रासल्यामुळं तुम्हा आम्हाला आमचं परमतत्व कळायला तयार नाही, आम्हाला देव कळायला तयार नाही, आमचं समाधान आम्हाला कळायला तयार नाही. म्हणून मी विरक्तीबद्दल वैराग्याबद्दल बोललो. एक भूमिका लक्षात ठेवा. मला चौथीला असताना शेवटचंच एक 4 पंक्ती मी गातो आणि शिवेला मी पूर्ण विराम देतो. 4थी 5वीला असताना मला भारत तांबेंची कविता होती. लहानपणी आम्हाला ज्या बाई शिकवायला होत्या का नाही, त्या लय मारायच्या, बडवायच्या. ती कविता पाठच करून घ्यायच्या. आम्ही म्हणायचो ह्या कवितेचा ना आमचा काय संबंध, कशाला पाठ करून घेताय, आम्हाला काय कळायचंच नाही. पण जसं जसं आमचा सूर्य मावळ तिकडे निघाला त्यावेळेला त्या कवितेचा अर्थ कळाला. सगळे सोयरे डोळे पुसतील, उद्या पुल्या कामे लागतील, उठतील बसतील हसून खिदळतील, मी जाता त्यांचे काय जाय, जन पळभर म्हणतील हाय हाय. ही भूमिका लक्षात ठेवा. आपण गेल्यानंतर लईतले 13-14 दिवस, त्याच्यानंतर आपलं अस्तित्व फ्रेममध्ये. माझी भूमिका कळली का? बापूंच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं भूमिका समजून घ्या. जोपर्यंत आमची रिटर्नची तिकीट व्यवस्थित आहे ना, अजून रिटर्नचा प्रवास सुरू केलेला नाही, तोपर्यंतच गोष्ट लक्षात ठेवा. आपल्या हातामध्ये जन्म नाही, आमच्या हातामध्ये मृत्यू नाही. जन्म आणि मृत्यूच्या मधलं अंतर भगवंतांनी तुमच्या आमच्या हाती दिलेलं आहे. ते सार्थकी लावूया, संत समागमात लावूया, परमार्थिक काजात लावूया, भक्ती काजात लावूया आणि आनंद उपभोगूया. झालेली सेवा तुम्हासारख्या थोर संत मायबापांच्या चरणी अर्पण करतो. हनुमंतराव बापूंच्या चरणी या ठिकाणी ही सेवा अर्पण करतो. नाना बापूंची सेवा करण्याची संधी दिली, ह्या सर्व मायबापांची सेवा करण्याची संधी दिली, तुमचे ऋण व्यक्त करतो. बरीच बुजुर्ग ज्ञानी कीर्तनकार मंडळी या ठिकाणी आलेले, सगळ्यांचं नामोल्लेख करणं अवघड आहे. सर्वांच्या चरणी मी लीन होतो. आमचे किशोरदादा असतील, कैलासदादा असतील, बाबा नाव काय महाराज, हां आमचे भरत महाराजांना जरा, सटले गुरुजी आमचे भरत महाराजांना जरा उशीर झाला, पण भरून काढली त्यांनी. खूप खूप धन्यवाद. माझे आवडते मृदंग वादक आहेत ते. खूप खूप आवडते माझे मृदंग वादक आहेत. ह्या सर्वांच्या चरणी मी या ठिकाणी ही सेवा अर्पण करतो. भरतजी तुम्ही सुद्धा खूप मृदंग साथ चांगली करत असता नाही का, आगाव सर वगैरे सगळीच मंडळी, ह्या सर्वांच्या चरणी मी लीन होतो.
विनम्र होतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. आता चाल नको म्हणायला का म्हणताय? नाही नाही हा वेळ झालेली म्हणू द्या का